नमस्कार मंडळी, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय आलू पराठे म्हणजेच बटाट्याचे पराठे. सगळ्यात आधी मी 4 स्वच्छ धुतलेले बटाटे घेतलेले आहे आणि ते कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून शिजवून घेणार आहे. मी 2 जणांच्या हिशोबाने बटाटे घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढ्या जणांसाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही बटाटे घेऊ शकता. आता आपण पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया म्हणजेच पीठ मळून घेऊया. त्यात मी मीठ टाकून साधारणतः 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे, जेणेकरून त्याचे ॲटलिस्ट 4 ते 5 पराठे तरी होतील. आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. जसं चपात्यांसाठी आपण पीठ मळतो ना, सेम तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण ते जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं, मीडियम मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून छान प्रकारे आपल्याला या पिठाचा एक मऊशीर गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला ते छान मऊ करून घ्यायचं आहे. आपलं कणिक जवळपास मळून झालेलं आहे आणि आपण आता ते रेस्टसाठी ठेवणार आहे. तर आता इथे मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि ओवा घेतलेला आहे. मी इथे कुकरच्या 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत, म्हणजेच बटाटे एकदम मऊ शिजतील. आपले बटाटे शिजून झालेले आहेत. आता आपण त्यावरचे सालं काढून घेऊया. साल काढून झालेले आहेत, तर आपण आता बटाटे एकदम बारीक स्मॅश करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक स्मॅश करायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण पराठे लाटू ना तेव्हा आपले पराठे फुटणार नाही, म्हणजे बारीक तुकडे नाही राहिले पाहिजे त्याचे. आता आपण बारीक चिरलेला कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर घालून घेऊ. 1 चमचा जिरे घालू, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेऊ. नंतर चवीनुसार मीठ घालू आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकदम एकजीव मळून घेऊ. सगळं एकजीव मिक्स झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं मळते. बघा, एकदम एकजीव झालेला आहे. ओवा टाकायचं विसरले होते, म्हणून एकदम ओवा असा रगडून हातावर टाकून घ्यायचा आणि परत मळून घ्यायचं. आता आपल्याला या मिश्रणाचे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे. पुरणपोळीला जसं सारणाचे गोळे बनवतो ना, सेम तसंच. कारण आपल्याला पुरणपोळी जशी लाटतो ना, तसंच सेम पराठेही लाटायचे आहेत. आता आपण पिठाचा उंडा घेऊया. त्याची अशी गोल गोल वाटी बनवायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे बनवलेली आहे. आणि त्यात आपलं बटाट्याचं जे मिश्रणाचा गोळा बनवून घेतला होता तो घालून एकदम असा छान उंडा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कसा उंडा करून घेतेय. बघा, उंडा आपला तयार आहे. आता आपण ते पीठ लावून लाटून घेऊया. एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही. दोन्ही बाजूंनी छान उलटून पालटून छान असा लाटून घ्यायचा आहे. कडा चांगल्या लाटून घ्यायच्या आहेत. आपला पराठा लाटून रेडी आहे. तुम्ही बघू शकता मी सगळ्या बाजूनी एकदम व्यवस्थित लाटून घेतलेला आहे पराठा. बघा, आता आपण तो भाजून घेऊया. त्यासाठी तव्यावर मी थोडंसं तूप टाकते, जेणेकरून आपला पराठा तव्याला चिटकणार नाही. आणि पराठा तव्यावर टाकून घेते.
1 मिनिटानंतर आपल्याला आपला पराठा असा सगळीकडून बघायचा आहे चिटकला की नाही आणि उलटून घ्यायचा आहे. असं आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर असं गावरान तूप लावायचं आहे. कारण गावरान तुपाने खूप छान फ्लेवर येतो पराठ्याला आणि पराठ्याला जास्तीत जास्त गावरान तूप लावायचं आहे आपल्याला. आणि आपला पराठा भाजून खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. आणि अशाच रेसिपींसाठी ऋतुजाज किचन हाऊसला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.